बालू दादा डायरी देखिए जिनकी तरफ से यहाँ पर है। हर चौके छक्के के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर 200 रुपया। चलेंगे मैच की तरफ। पहला गेंद देखिए यहाँ से, और पहला गेंद बढ़िया ड्राइव यहाँ पर शॉट है, कवर पॉइंट देखिए यहाँ से। लेकिन तब तक देखिए यहाँ पर एक रन आता हुआ पहला देखिए सिंगल से शुरुआत यहाँ पर हम 2 रन देखिए यहाँ पर सिंगल को डबल में कन्वर्ट किया यहाँ से। और बैटर की बात करेंगे तो यहाँ पर से प्रदीप डायरी देखिए बात करेंगे के साथ विजय डायरी देखिए यहाँ पर से। दोनों बल्लेबाज देखिए टॉस जीतकर पहले बैटिंग चुने यहाँ से। सर्कल के अंदर देखिए सभी फील्डर बाकी सर्कल से बाहर रहे। इस बार देखिए कवर पॉइंट के बेस से यहाँ पर है, और जब तक गेंद को यहाँ पर रोका जाता आउटफील्ड तेज देखिए यहाँ से आता हुआ 4 रन। और टीम का स्कोर देखिए पहुंचा यहाँ पर 6 रन है। अच्छा शुरुआत देखिए यहाँ से बात करेंगे प्रदीप डायरे खास करके। तो चलिए नेवाली के जो मान्यवर अतिथि हैं पावने, तो आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए। और देखिए आयोजनकर्ताओं की तरफ से खास करके आमंत्रण है नेवाली ले दोनों टीम के। देखिए कोई भी अतिथि मान्यवर आए तो उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए तशरीफ रखिए, स्वागत है यहाँ से। अच्छा शुरुआत देखिए कह सकते हैं यहाँ से। तीसरा गेंद देखिए डॉट निकलता हुआ यहाँ से। चलिए खास करके देखिए बात करेंगे नेवाली के अतिथि मान्यवर से प्रमुख पावने उपस्थित आए। मनपूर्वक स्वागत। सरपंच ट्रॉफी जोड़े मान्यवर अतिथि प्रेक्षक है। चलिए बात करेंगे बैठने के लिए। देखिए यहाँ पर हम देख सकते हैं स्टैंड खास करके दर्शकों के लिए यहाँ पर जहाँ पर एनपीएल देखिए बात करेंगे। और बढ़िया गेंद देखिए यहाँ से नेरल परिषद प्रीमियर लीग भी देखिए इस मैदान पर है। चलिए आज नवनाथ तांबोली माझ्यासोबत, मी त्यांच्यासोबत स्कोरर अतिशय सुंदर स्कोरिंग है। इससे पहले भी देखिए हमने उनके साथ काम कर चुके हैं यहाँ पर। और उसके साथ साथ देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 6 रन बनाए यहाँ पर। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हम निशु, देख सकते हैं बड़े अच्छे क्रिकेटर है क्या। और खास करके देखेंगे लाइव वेबसाइट यूट्यूब है KTC लाइव देखिए करजट टेनिस करियर लाइव है। पिछले 3-4 सालों से देखिए अच्छे काम करते जा रहे हैं यहाँ पर हम, उनका भी वेलकम स्वागत है। लेकिन शायद तो अंपायर देखिए इस वक्त हम देख सकते हैं राहुल सर, देखिए इस वक्त अंपायरिंग में हम देख सकते हैं। हमारे संदीप सर भी देखिए, लेकिन उनका डबल धमाका है। तो चलिए बात करेंगे पहला ओवर कंप्लीट हुआ है। टीम का स्कोर देखिए 6 रन बनाए। यहाँ से एक अच्छी शुरुआत है गेंदबाजी के दृष्टिकोण से अगर देखा जाए तो, क्योंकि पहला 2 गेंद पर 6 आया था, आखिरी की 4 गेंदों के ऊपर कोई रन नहीं आया। पर समय को थोड़ा कॉपरेट करना होगा। चलिए समय को फोकस करना होगा। टूर्नामेंट का देखिए आज फाइनल नाइट है, भरपूर मैच देखिए बात करेंगे। 12 से 13 मुकाबला यहाँ पर कवर किया जाएगा। 14 मुकाबला देखिए यहाँ से
और तैयार गेंदबाज। कलाई के सारे गेंद को मोड़ा, शॉर्ट स्क्वायर लेग के बीच से यहाँ पर निकलता है, डीप स्क्वायर लेग तैनात नहीं यहाँ से। आउटफील्ड तेज है, देखिए तब तक 2 रन कंप्लीट करते हुए यहाँ से 2 के साथ साथ टीम का स्कोर देखिए पहुंचाया 8 रन। 8 रन बनाए हैं। गेंदबाज फिर से एक बार तैयार रहेंगे। ओ जड़ में रखते हुए गेंद, तेज तरार देखिए बात करेंगे यहाँ पर से भन्नाटी, और कर देखिए ये गेंद थोड़ा सा कम खेलना होगा। विरासत से तय नहीं होती है सियासत की फैसले, उड़ान तय करेगी भाई आसमां किसकी होगी। चलिए बहुत बढ़िया, देखिए स्क्वायर लेग को यहाँ पर चीरा, यहाँ पर और बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ 4 रन। चलिए बहुत बढ़िया ड्राइव देखिए यहाँ पर आता हुआ, और एक 4 रन यहाँ से। बाबू दादा बस से आइए, बहुत स्वागत है, वेलकम आपका यहाँ पर से। और चौके के साथ देखिए टीम का स्कोर पहुंचा यहाँ से 16 रन। चलिए इसके बाद देखिए बात करेंगे, हर दिन देखिए एक टीम देखिए लॉर्ड से खेलते रहते हैं, ये लॉर्ड से, लेकिन इसके बाद है आज का 8 का देखिए हाई लॉर्ड्स आपको ये बात करेंगे। पर काल भैरव मालेगांव के बात करेंगे, पिछले कल के नाइट जो कंप्लीट हुआ वो टीम एक मुकाबला जीता, यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा उनके बीच में सेकेंड राउंड का मुकाबला होगा, और उसके बाद ई लॉट का देखिए बात करेंगे मुकाबला खेला जाएगा। यहाँ पर टीम का स्कोर देखिए 16 रन बनाए यहाँ से, 16 धावा 0 विकेट से। बहुत बढ़िया देखिए शुरुआत कर सकते हैं यहाँ से। चलिए गेंदबाज तैयार हुई है यहाँ से। गेंदबाजी में बात करेंगे तो यहाँ से प्रदीप आते हुए देखिए टीम के लिए तीसरा ओवर, खुद के लिए दूसरा ओवर। बहुत अच्छे देखिए प्रदीप की अगर बात किया जाए तो यहाँ पर तैयार गेंदबाज देखिए यहाँ से। और बहुत बढ़िया देखिए खबर के ऊपर से खेला यहाँ से, टाइमिंग लाजवाब यहाँ पर रहता हुआ यहाँ से, जब तक इन वापस लौटा थी तब तक देखिए 2 रन आता हुआ यहाँ से। अच्छा सोच है यहाँ पर, सिंगल डबल से देखिए स्कोर को आगे बढ़ा रहे हैं, और बनना ही चाहिए यहाँ से। और गेंदबाज के देखिए बारिश संभालते हुए यहाँ से गेंदबाज है।
प्रदीप भागी देखिए यहाँ पर गेंदबाजी में आते हुए यहाँ से सेकेंड ओवर खुद के लिए देखिए यहाँ पर, और प्रदीप डायरी भी देखिए यहाँ से बात करेंगे। अच्छा बल्लेबाजी कर रहे हैं और स्टेट टाइप के यहाँ पर वाइडिश लॉन्ग अब तैनात है। जब तक गेंद वापस आता तब तक देखिए और एक रन आता हुआ यहाँ से सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 19 रन देखिए बात करेंगे। उन्नीस रन देखिए बात करेंगे यहाँ पर। दो गेंद थर्ड ओवर देखिए प्रकाश और तैयार गेंदबाज देखिए यहां से, और इस बार देखिए फुल टच बनाकर खेला यहां से वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से देखिए यहां से झलक 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 दिखला जा 6 रन। रह चुके हैं, 30 शतक लगाना इनका रिकॉर्ड ये भी रह चुका है। और ये चलिए अपील तेज है यहाँ पर, अंपायर ने खारिज किया यहाँ से। इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून। छक्के के बाद देखिए यहाँ से अच्छा कमबैक लग 22 रन आता हुआ यहाँ से, और स्कोर देखिए जाकर पहुंचा है 26 जगह 26 रन भाई यहाँ से। हर खिलाड़ी को समझ पाना इतना आसान नहीं रहती है। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 26 रन बनाए यहाँ से, बहुत बढ़िया साझेदारी जय और वीरों की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी। अभी तक देखिए 26 की साझेदारी हो चुकी है। जिंदा रहने के लिए तेरी कसम। और ये चले ऊंचाई भी ली और लंबाई भी लेकर जाता हूं यहाँ से, बड़ा हिट देखिए यहाँ से AK-47 चरण। के बात करेंगे फाइनल नाइट टच, लेकिन टीम का स्कोर है और 32 देखिए 32 रन यहाँ से। 3 ओवर कंप्लीट है यहाँ से और 2 छक्का देखिए इस ओवर में आता हुआ। एक देखिए विजय डायरी के बल्ले से निकला छक्का, उसके बाद प्रदीप डायरी मैच का रूप बदल रहे हैं, मैच का रंग बदल रहे हैं यहाँ से। चलिए कमाल का देखिए यहाँ से बहुत बढ़िया देखिए सुअर गिनता यहाँ से नकल गेंद डायरेक्ट, ओ लेने का देना पड़ गया भाई। होता है कभी कभी रिस्क लेना पड़ता है भाई यहाँ से।
ये साझेदारी कहीं ना कहीं तोड़ने की काम हो रही है यहाँ पर। कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। यहाँ से रिस्क और रिस्क ये होना बहुत जरूरी है। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर से व्हाइट का रन देखिए यहाँ से, और टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से, और बहुत बढ़िया देखिए मिड विकेट को यहाँ पर खेला है। जब तक इन वापस आता तब तक एक रन आता हुआ देखिए। अभी तक सफलता हाथ नहीं लगी है। चौथा ओवर चल रहा है यहाँ से, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 36। कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, और मैच में जीवित रहने के लिए बहुत बढ़िया देखिए। पर टीम का स्कोर देखिए यहाँ से 26 देखिए 26 रन बनाए यहाँ से। माफी चाहेंगे 36 रन है। और यहाँ से किरण दुर्गे देखिए यहाँ से, चलिए क्या गेंदबाज आंखों में चेहरे पर है। चलिए थोड़ा सा मैच रुका हुआ है, शायद है मुझे लगता है आंखों में कुछ धूल या कुछ तो दिक्कत है। चलिए अंपायर पानी की जरूरत है तो इशारा कीजिए। नहीं ठीक है भाई, फिट है। और अभी देखिए चौथा ओवर चलता हुआ यहाँ पर से, अभी भी आने वाला देखिए यहाँ से इस ओवर का 4 गेंद शेष है भाई। कहते ना विरासत से तय नहीं होगी सियासत की फैसले, उड़ान तय करेगी आसमां किसकी होगी यहाँ पर। बहुत बढ़िया देखिए सेंसिबल क्रिकेट यहाँ से। राज दादा कहते ही ना वल से ज़्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जितना सिखाता है। वो प्रदीप डायरे देखिए काम कर रहे हैं। टीम का स्कोर को पहुंचा दिया यहाँ से 37 देखिए 37 रन। मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज। ये चलिए ऊंचाई भर दी है, लंबाई की कमी यहां से, और पहला सफलता हाथ लगता हुआ। क्या बात है, यहाँ पर देखिए बढ़िया टाइमिंग यहाँ पर देते, लेकिन ऊंचाई भर देते, लंबाई की कमी थी। यहाँ से सफलता हाथ लगता हुआ यहाँ से, और फिर से एक बार खींचकर मारे भाई। फील्डर है लेकिन बन जाएंगे दर्शक। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। तो चलिए बहुत बढ़िया पर छक्का आया देखिए। छक्के के साथ उसके बाद देखिए यहाँ से डबल में कन्वर्ट करते, ये अच्छी सोच है। कहती ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो। अगर बचेंगे तो और लड़ेंगे। यहाँ से 2 के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया यहाँ से 45 देखिए 45 रन। 4 ओवर कंप्लीट देखिए इसके बाद है, और एक बिग शो देखिए आ रहे हैं। स्वर्गीय आर्यन स्मृति ट्रॉफी देखिए यहाँ से कमिंग सून, यानी 20 अप्रैल से लेकर 24 अप्रैल तक आपको दिखेगा। और सीजन 7 देखिए बात करेंगे। अभी तक देखिए टूर्नामेंट हमने डे में देखे हैं सीजन 6 तक, लेकिन सीजन 7 देखिए बात करेंगे। खास करके नाइट में आ रहा है, जहाँ पर फर्स्ट प्राइज देखिए 1,20,000 रहेगा, और एंट्री फीस देखिए 15,000 रहेगा। टूर्नामेंट में देखिए आपको बाइक रहेगा सीरीज के लिए, और बाकी की देखिए बेस्ट बॉलर फील्डर बैटर के लिए देखिए साइकिल रहेगा। और अर्धचर भाई बात करेंगे यहाँ से। आइक बिरा क्रिकेट संघ देखिए बात करेंगे। कोल्हारे देखिए बात करेंगे यहाँ से। भूलना मत यहाँ पर स्वर्गीय
आर्यन स्मृति चषक है 20 अप्रैल से लेकर 24 अप्रैल सीजन 7 देखिए बात करेंगे। एक बड़ा स्वर करजत नेरल कहा जाए तो राजदादा देर से आता है लेकिन दुरुस्त आता है। अभी सरपंच ट्रॉफी चल रहा है, इसके बाद देखिए बात करेंगे यहां से आर्यन स्मृति ट्रॉफी, स्वर्गीय आर्यन स्मृति ट्रॉफी देखिए बात करेंगे। आने वाली देखिए 20 अप्रैल से 24 अप्रैल 5 नाइट खेला जाएगा। 15,000 प्रवेश फीस और फर्स्ट प्राइज 1,20,000 है और उसमें सीरीज के लिए मोटर बाइक है, स्पोर्ट्स साइकिल और बाकी की जो आपको है अपडेट वो मिलता रहेगा। हमारे राजेंद्र दादा भैर देखिए राजदादा जो अंपायर क्रिकेटर कमेंटेटर आयोजक भी हैं, उनसे सीधा संपर्क कर सकते हो। और आईगवरा क्रिकेट संघ कोलारे देखिए बात करेंगे। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। अभी देखिए 6 गेंद बचा है। कहते हैं ना फूलों का दुकान खोल रहा, खुशबू के व्यापार कर रहे हैं। थोड़ा सफल हुए थे अक्रॉस दो खेलने के, यहाँ पर मिड विकेट से देखिए फील्डर से दूर थे, लेकिन जब तक स्क्वायर लेके फील्डर आ जाते तब तक 1 रन आता भाई यहाँ से। नहीं गेंदबाज तो ये चाहेंगे भाई, यहाँ पर नेवाली टीम यही चाहेगी भाई जितना से जितना रन बचा लें, 46 रन, लेकिन बैटर तो चाहेंगे यहाँ पर जितना से जितना रन बना लें। यहाँ से 5 गेंद बचाए यहाँ से आने वाला, अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है। कहते ना खुद को मेहनत में फ्राई कर, कोशिश एक बार नहीं बार बार कर। कोशिश तो की यहाँ पर संपर अच्छा नहीं हुआ। ओ ये देखे टकराव, कॉल नहीं किया। चलिए पानी लेकर थोड़ा चाहिए, क्या दिक्कत में अंपायर देख रहा, देखिए लगा है लेकिन पानी तुरंत मत दीजिए अगर जरूरी है तो, नहीं तो नहीं। चलिए तुरंत पानी मत दीजिए, पानी इधर रुकिए यहाँ पर। फर्स्ट एड लेकर चाहिए।
तो चलिए चलेंगे यहाँ पर थोड़ा सा लंबा समय के बाद देखिए यहाँ से तो चलिए बात करेंगे यहाँ पर खास करके रघुनाथ की जगह देखिए हम देख सकते हैं सोमनाथ है दुर्गे से वक्त देखिए गेंदबाजी करेंगे खास करके गेंदबाज को देखिए चोट लगा गहरा यहाँ से लेकिन देखते हैं यहाँ से गहरा चोट के साथ साथ है वापस लौट रहे यहाँ से बड़ा अच्छा गेंद देखिए यहाँ से भरपाई करने के लिए देखिए उनका यहाँ से पहुंचे हैं तैयार गेंदबाज यहां से गेंदबाज प्रशिक बात तैयार से और इसके साथ साथ देखिए अंपायर की उंगली उठी यहां से और एक विकेट यहां से गिरता हुआ देखिए यहां से कमाल की गेंदबाजी यहां पर सोमनाथ दिखाते हुए प्रथम इनिंग देखिए न्यू बैटर यहां से आते हुए कहते ना नए परिंदों को उड़ने में थोड़ा सा समय लगता है और टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहां से 46 रन यहां से और इस बार देखिए केला कवर पॉइंट के बीच से यहां से तेजी से गेंद निकलता हुआ यहां से और आता हुआ देखिए आखिर में यहां पर 4 रन है अभी भी एक गेंद से रोहित दादा सिनारे देखेंगे उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए वीआईपी डैश में रोहित दादा सिनारे आपका स्वागत है चलिए यहाँ पर अंपायर क्या है यहाँ से रिपोर्ट यार चेक किया जाएगा यहाँ पर बैटिंग टीम ने रिपो रखी है फिर बैटिंग के लिए तैयार कैसे हो गए समझ में नहीं आ रहा है बैटर रिबो मांग रहे हैं फिर वापस बैटिंग के लिए रेडी हो जाते हैं चलिए रिबो अनसक्सेसफुल है चलिए अच्छा ऑन रखिए तो चलिए यहां से बात करेंगे आखिरी अंतिम गेंद रहेगा टीम का स्कोर 50 रन है देखते हैं कहां लेकर पहुंचाएंगे टोटल को आखिरी गेंद देखिए ऊंचाई लिया पीछे हटे यहां से 1 रन और दूसरा भी यहां से कंप्लीट करते हुए तीसरे के लिए भागते हुए और तीसरा भी यहां से कंप्लीट अब तो चौथे के लिए भागेंगे भाई यहां से पलट गए गिर गए भाई यहां से 3 रन कंप्लीट है यहां से और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 53 जीत के लिए 54 की जरूरत है
थँक्यू जी मास्टर, धन्यवाद डीजे. जरूर आपण इथे पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. माननीय बालूशेठ डायरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मान सन्मान केला जाईल. माननीय बालूशेठ डायरे साहेब या स्पर्धेचे संयोजक आयोजक माननीय नवनाथजी बागडे साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते बालूशेठ डायरे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. त्यानंतर गुरुदादा डायरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर गुरुदादा डायरे यांना विनंती करतो या आपल्या या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. बॉल फक्त रेड कार्पेटवरती चॉईस केला जाईल आणि एकच बॉल आतमध्ये घेऊन जायचे. त्याचबरोबर आपण पाहतो ज्ञानेश्वर डायरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुदादा डायरे या आपल्या या ठिकाणी स्वागत. जय दादा या आपल्या शुभ हस्ते गुरुदादा डायरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जयजी शिंगे आपल्या शुभ हस्ते गुरुदादा डायरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर महेशजी हजारे यांना विनंती करतो ज्ञानेश्वर डायरे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. महेशजी हजारे यांना विनंती करतोय ज्ञानेश्वर डायरे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. त्याचबरोबर मी विनंती करतोय या ठिकाणी कृष्णदादा घाटे यांना दीपकजी डायरे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. त्याचबरोबर जयेशजी शिंगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते द्वारकानाथ भागीत यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. त्याचबरोबर जितेंद्र शिंगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संतोष बागडे यांचं आपण स्वागत करायचे. संतोषदादा बागडे यांचं या ठिकाणी स्वागत करायचे. एक मिनिट बघता. या गणेश दादा या आपल्या शुभ हस्ते संतोषदादा बागडे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करा. त्याचबरोबर बाबूदादा बार्शी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी जयेशजी शिंगे यांना विनंती करेल बाबूदादा बार्शी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. जरूर आज जयेशजी डायरे आज लवकर आलेले आहेत. सर्वांचे लाडके आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचं त्यांचं काम आपण या ठिकाणी पाहतो. या गणेश दादा आपल्या शुभ हस्ते बाबूदादा बार्शी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. त्याचबरोबर गुरुनाथजी शेलके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या महेश दादांच्या शुभ हस्ते आपण गणेश शेलके यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर भावेशजी बोंबे यांना विनंती करतोय गणेशजी दुर्गे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. बघा जयेशजी डायरे यांच्याकडून अंतरट वरटी संघासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक झेल आणि प्रत्येक विकेटला जयेशजी डायरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असेल. त्याचबरोबर रोहित शिनारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रोहित शिनारे यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर रमेश दादा तामाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होत राहील.
भगवानची डायरे आपण या ठिकाणी यायचे. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा. आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी जरूर होत राहील. मॅच या ठिकाणी ऑन होईल. जयजी डायरे यांच्या बॅनरवरती जर आपण पाहतोय षटकार आला तर 500 रुपये नवनाथजी बागडे यांच्याकडून आणि त्याचबरोबर अंतराळ संघासाठी विकेट हॅट्रिक 1000चं पारितोषिक असेल जयजी डायरे यांच्याकडून. रोहित शिनारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर रमेशजी तामाने या दादा आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. बघा नेवालीच्या प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी लगातार 2 षटकार आपण पाहतोय. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल नवनाथजी बागडे सर यांच्याकडून. आणि एकीकडे आपण पाहतोय विकेट हॅट्रिकला आपण पाहतोय इथे जयजी डायरे यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. तो चलिए चलेंगे मैच की तरफ फिर से एक बार। जहाँ पर देखिए बात करेंगे पहला इनिंग में देखिए रन बनाए कुल मिलाकर से 53 रन और जीत के लिए 54 की टारगेट है, लेकिन देखते हैं ये टारगेट से और थ्रो देखिए यहाँ से थोड़ा सा मिस होता हुआ यहाँ से और टोटल देखिए जाकर पहुँच गए यहाँ से 5 रन पर। देखिए आयोजन करता हूँ, देख सकते हैं मैनेजमेंट टीम में खूब मेहनत लेती है यहाँ पर से नवनाथ दादा बागड़े लीजिए, महेश दादा हजारे लीजिए, कृष्णा दादा घाटी लीजिए और जितेंद्र दादा सिंगी लीजिए। निश्चित रूप से पूरी मैनेजमेंट देखिए हम देख सकते हैं। खास आज सर पे ताज पेटा देखिए मनोहर कृष्णा दादा डायरे देखिए इनकी तरफ से एक्टिविटी देखिए बात करेंगे 1000 और ये चले कवर के ऊपर से उछाल दिया यहाँ से डीप कवर एकदम से खोला है, आता हुआ 4 रन। धन्यवाद. आज आपण पाहतो बाबूशाह यांचा आवाज आपण आज या ठिकाणी ऐकता. आज सुंदर आपण पाहतो बघा. आज शिवशाही ग्रुपने फेटेंचे आपण पाहतो या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. इथे पाहतो चांगला फटका या ठिकाणी. थोडंसं आपण पाहतो रघुनाथ तामाने सर दुखापतग्रस्त झाले, त्यांना हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन जावं लागलं. त्यांची तब्येत सुखरूप असावी कारण त्यांचा पाहायला झाले दुखापत लवकरात बरी व्हावी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती जिथे पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या त्या 53-54 धावांचं लक्ष आहे. पुन्हा दौरपी चेंडू कव्हरच्या रिझर्वमधून चेंडू काढला, डीप कव्हर रिझर्वमध्ये शतरक्षक पोहोचला जरूर. 1 धाव, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. या 2 धावेने पाहतो स्कोर कार्ड. पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, 1 दुहेरी, 2 सिंगलने धावसंख्या आपण पाहतो 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ज्या पद्धतीने पाहिजे धावा पाहिजे त्या पद्धतीने धावाला सुरुवात झाली. बिनबाद 12 प्रकाश भागीत आणि किरण दुर्गे ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतो. दोघांकडून 1-1 चौकार पाहिला गेला. प्रकाश भागीत 2 चेंडू 5 धावेवरती तर आपण किरण दुर्गे आपण पाहतोय 4 चेंडू 7 धावेवरती खेळतोय. जयजी डायरे सर या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व यांच्याकडून आम्ही पाहिलं गेलं आहे. वैष्णवी कंस्ट्रक्शन आपण पाहतोय या नावाने खेळते अंतरट वरडी संघ
आणि जयजी डायरे सर या स्पर्धेचे आणि खऱ्या अर्थाने या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट हॅट्रिक 1000, प्रत्येक विकेटला 100, त्याचबरोबर प्रत्येक झेलसाठी शतरक्षकाला 100चं पारितोषिक असेल. तर मनोहर कृष्णा डारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000चं पारितोषिक असेल. आणि शिवशाही ग्रुपचे बक्कम पाठीराख्या म्हणून जयजी डायरे यांच्याकडे पाहिले जातात. नवनाथजी बागडे यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा मौलिक साथ आणि सहभाग असतो ते असे जयजी डायरे. त्यांचे वडील पण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबूदादा खऱ्या अर्थाने आमचे दादा आहेत ते. आणि आज जयेशचे पप्पा आहेत दादा, आज माहिती पडलं मला. तर जयेशच्या बॅनरवरती जर षटकार आला तर नवनाथजी बागडे यांच्याकडून आणि जयेशजी शिंगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आज आमचे भावेजी बोंबे साहेबांनी जे युवा उद्योजक आहेत, स्पर्धेचे संयोजक आहेत, त्यांच्याकडून आज फेट्यांचं नियोजन करण्यात आलं, पण त्यांनी अजून फेटा बांधला नाही आहे. हां, त्यांना बांधायला आता माणूस लागेल. इथे आपण पाहतो दुसरा षटक प्रगतीपथावरती पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी रोटेट झाले. राजेश भोईर सर आणि राहुल राजभोर सर पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो टिक बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये पंप केला चेंडूला, पाठवला टिक बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये चेंडू ट्रिव. आपण पाहतोय ज्या ठिकाणी पाहिलं गेलं उल्हास नदीचा किनारा आहे त्या ठिकाणी चेंडू जाऊन फरार, रस विलती 4. इथे आला चौकार. आपण पाहतो या ठिकाणी बाबूशाह यांचा आवाज आपण आज या ठिकाणी ऐकणार आहोत. कांडेल डीजे साहिल आणि त्यांचे गणेश ही डीजे जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. जयजी डायरे यांच्याकडून पारितोषिक लगातार 2 चेंडू डॉट टाकायचे आहेत, 100 रुपये. लगातार 2 चेंडू डॉट टाका, 100 रुपयाचा पारितोषिक घ्या. आता कसरत लागेल आमच्या स्कोररची हे डॉट चेंडू मोजायला. इथे पुन्हा एकदा ग्लास केला चेंडूला, फाईन रिझर मध्ये चेंडू ढकलला गेला, चेंडू जातो जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला चौकार. चला मालेगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी येऊन थांबायचंय. इथे सुरेख फटका, चेंडू पाठवला सीमारेषा पार, आउट ऑफ पार्क, बिग हिट, षटकार. इथे मास्टर आपण पाहतोय दुसरा षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत चेंडू झाले 5, या षटकात धावा आल्यात 15, अर्थात 27 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गणेशजी शिंगटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. माननीय गणेशजी शिंगटे साहेब यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. सेकंड बॉल आपण पाहतो 2 षटकानंतर येईल. हे दुसरं षटक आहे त्यामुळे नवीन चेंडूचा वापर या ठिकाणी केला जाईल.
गणेशजी शिंगटे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सरपंच ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे शतरक्षक आहे हलक्या हाताने ग्लास आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 54 धावांचा पाठलाग करायचा होता पहिल्या 12 चेंडूमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. अजूनही आपण विजयासाठी 18 चेंडू आणि आता 26 धावांची गरज. बघा 12 चेंडूमध्ये 28 आलेत आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये 26 धावेची गरज आहे. या दरम्यान दशरथजी वाघे आपल्या सुपुत्र सहित या ठिकाणी उपस्थित झालेत. शिवशाही ग्रुपचे मेंबर्स आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला खूप मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मयूर गोमारे या ठिकाणी उपस्थित आहेत या पण व्यासपीठावरती, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. त्यांचंही खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. या मयूर दादा आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली येतो आणि इथे हे जयेशजी डायरे यांच्या माध्यमातून लागलेलं हे 100 रुपयाचा पारितोषिक या गोलंदाज आणि या शतरक्षक दोघांनी पटकवलंय. बालूदादा डायरे यांच्याकडून हा पारितोषिक आहे. प्रत्येक झेल आणि प्रत्येक विकेट म्हणजे गोलंदाज आणि शतरक्षक दोघांना 100 रुपयाचा पारितोषिक. बरोबर शिवशाही ग्रुपकडून जयजी डायरे यांच्या बॅनरवरती तर षटकाराला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. माननीय भगवानजी डायरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. भगवान दादा डायरे या आपण व्यासपीठावरती. शेवटचे अंतिम रात्र फायनलची रात्र आपण या ठिकाणी पाहतोय. विलासजी लाने आपण व्यासपीठावरती यायचे. जयजी डायरे यांच्याकडून तुम्हाला आमंत्रित केलं जाते, आपण व्यासपीठावरती या. या दरम्यान धावपळीचं विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. जयजी डायरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 2 षटकं आपण पाहतो समाप्त झाले. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती झेलबाद, नंतर रनआउटचा विकेट आला. जो शतरक्षक ज्यांनी रनआउट केला त्याला 100 रुपयाचा पारितोषिक जयजी यांच्याकडून पाहतो. कारण प्रत्येक विकेट जो झेल घ्या, रनआउट घ्या, जयजी डायरे यांच्याकडून. आणि जयदादा बालूदादा डायरे आता आम्हाला एखादा अकाउंटून ठेवायला लागेल साहेब, कारण प्रत्येकाला बक्षीस लागलं आहे ना. बाजूला गुरुदादा आहे, त्याच्याकडेच वही आणि पेन द्या.
हां, त्याला नावं माहिती आहेत, कुणाला किती द्यायचे आहेत. जरूर आपण पाहतो. स्पर्धा म्हटली गेली तर आपण बघा स्क्रीनवरती पाहू शकता साई कंस्ट्रक्शन, दीपकजी घाटे, कृष्णादा घाटे. इथे चांगला चेंडू, गोलंदाजी मार्कवरती विजय. सध्या तरी पाहतोय गुणगान गायलं जातं कर्जत तालुक्यामध्ये या विजयचं. खूप मोठं गुणगान आपण पाहतो, कारण त्याला पाहिलं होतं सवलेच्या मैदानावरती अफलातून कामगिरी. इथे फ्लाइट होता, फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू या ठिकाणी पाहतोय. क्लीन बोल्ड झाला, फलंदाज माघारी परतेल या ठिकाणी आपण पाहतोय. ललित माघारी आलाय. इथे पाहतोय फलंदाज बाद झाला. आपण पाहतो प्रकाश बागीत, किरण दुर्गे आणि आता ललित शिनारे माघारी आलाय. पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक जयजी डायरे यांच्या अकाउंटमधून. आता बालूदादा डायरे पप्पाच्या नावाने पाहतो, पप्पा इथे बसलेत आणि त्यांच्या नावाने पारितोषिक विजयच्या खात्यामध्ये हा पारितोषिक असेल. 12 प्लेयर लक्षात ठेवायचं फक्त पैसे किती झाले किती नाही ते. हा, आत्तापर्यंत लगातार 2 बॉलला 100 रुपये होते. 4 बॉल झालेत म्हणजे 200 रुपये ऑलरेडी त्याला लागू झालेत. 2 विकेट घेतलेत तेही 200 रुपये लागू झालेत विजयला. एक रनआउटचा विकेट आहे त्या क्षेत्ररक्षक झालेत. अजून 2 डॉट घेतले तर 1000 रुपये, म्हणजे निर्धाव षटक टाकला तर 1000 रुपये. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे फुल लेंथचा चेंडू, ते बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चला आपण पाहतोय जरूर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. मित्रांनो, अजून एक स्पर्धा तुमच्या भेटीला येते. आत्तापर्यंत जी स्पर्धा आपण डेला पाहिली तीच स्पर्धा आपण पाहतोय. आता रजनी स्पर्धा आपण पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहतोय 29 आकड्यावरती अजूनही 25 धावांची गरज आहे. बघा आत्तापर्यंत स्वर्गीय आर्यन स्मृती चषक आपण जी आता स्पर्धा पाहिली ती डेला पाहिली होती. आता पर्व 7वे आपण डे नाईट रजनी स्पर्धा पाहणार आहोत 20 ते 24 एप्रिल 2025. मित्रांनो, या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक असेल 1,20,000, द्वितीय पारितोषिक 60,000, तृतीय चतुर्थ आपण पाहतो प्रत्येकी 30,000 रुपये आपण पाहतोय. तर झेल या ठिकाणी आपण पाहतो आणि भूषण डायरे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी. आदित्य डायरे यांच्याकडून पारितोषिक लागले गेले.
तर जाऊया आपण पाहतोय या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय दीपक भागीत आपण पाहतोय. तर आपण पाहतोय या ठिकाणी विकेट त्यानंतर डॉट चेंडू इथे 100 रुपये लागू झाले जयजी डायरे यांचं. आपण पाहतोय एक विकेट घेतला ते 100 रुपये आणि आता हा डबलचा डॉट चेंडू आता 200 रुपयाचं पारितोषिक आत्तापर्यंत लागू झाले ते भूषणला. इथे पाहतोय थोडा अडचणीत सापडलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा होत्या आणि तिथे वाटलं होतं कुठेतरी संघ आगेकूच होईल पण तिसऱ्या षटकामध्ये ती एकच धाव आली त्यामुळे संघ कुठं बॅकफूटवरती गेला. 29 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती आहेत. 25 धावांची गरज आहे आणि आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 9. या ठिकाणी पाहतो पुन्हा एकदा सुरेख फटका पंच आम्हाला इशारा करतील चेंडू जाऊन पोहोचला आहे सीमारेषे पलीकडे आउट ऑफ पाक बिग हिट षटकार. तर जरूर आपण पाहतोय इथे षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून 19 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते 8 चेंडू आणि 19 धावा. मॅच बघा पहिल्या 2 षटकामध्ये नेवाली संघाच्या बाजूने झुकली होती त्यानंतर आपण पाहतोय ही मॅच झुकली जाते सध्या तरी वैष्णवी कंट्रक्शन अंतरट संघाच्या बाजूने पण अजूनही 8 चेंडू आहेत. 8 चेंडू 19 धावा. मैदानावरती षटकार ठोकणारे फलंदाज सज्ज आहेत. इथे पुन्हा एकदा फेकला चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणत्या प्रकारची हालचाल नाही आहे. कॅचिंग प्रॅक्टिस मैदानावरती जसं पाहावं असा विकेट त्या ठिकाणी घेतला जात आहे. आणखीन एक पाहतोय विकेट प्राप्त करतो भूषण झटका दिला जातो आहे तो जय भवानी नेवाली संघाला. शिल्लक आणि 19 धावेची गरज असेल. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू आपण पाहतोय लगातार दुसरा डॉट म्हणजे भूषण इथेही जयेश डायरे यांचा 100 रुपयाचा पारितोषिक मानकरी ठरलाय. जयेशजी निलेशजी हजार यांना विनंती करतो भगवानजी डायरे सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय. निलेशजी हजारे या आपल्या शुभ हस्ते भगवानजी डायरे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. बघा स्टंप हिटसाठी दीपक डायरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असेल.
बघा आपण पाहतो महेंद्र जाधव साहेब जाधव सरकार म्हणून बोबेलीमध्ये प्रसिद्ध असलेले महेंद्र जाधव यांच्याकडून पुन्हा एकदा स्पर्धेसाठी आणि शिवशाही ग्रुपला खऱ्या अर्थाने लाख लाख शुभेच्छा आलेत. जरूर गणेशजी शिंगटे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या दरम्यान आपण पाहतो विजय गोलंदाजी मार्कवरती आलाय. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. इथे पाहतो आपण एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न शितेके चपलाईने आपण पाहतो आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण इथे धावता धावता धावचीत झालाय फलंदाज प्रदीप. अजून एक झटका आपण पाहतो दिला गेलाय तो जय भवानी नेवाली संघाला. सुरेख कामगिरी करतोय. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू विजयचा. इथे डायरेक्ट हिट गेलाय पण इथे चुकी फलंदाजाच्या खात्यामध्ये आपण पाहतो या 5 धावा मोजले जातील. 5 धावा अर्थात एक 22 चा चौकार थ्रोचा तो बॅटच्या साहाय्याने मोजला जातो म्हणून ते बॅट्समनच्या खात्यामध्ये ते 4 धावा अर्थात बॅट्समनच्या खात्यामध्ये 5 धावा संघाच्या खात्यामध्ये 5 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 41. जुनी 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू आणि 13 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. मालेगाव संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. बाळूदा डारे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आणि मॅन ऑफ द मॅच विजय डारे अष्टविलू खेळ आपण पाहतो त्याच्या माध्यमातून. आणि आपण पाहतो आता जे षटकार गेलेत 3 षटकार आपण पाहतो पहिल्या इनिंगला होते आणि ते 3 षटकार पाहिले गेले तर प्रदीप डायरेला विजय डायरेला एक 100 रुपये, प्रदीप डायरेला 100 रुपये, त्यानंतर विघ्नेश डायरेला 100 रुपये. बघा लक्षात ठेवा मी